बास. अरे बापरे. बास म्हणजे एकदम बास. आता एक शब्द बोलाल तर याद राखा. स्वानंदीचा आहे ना? बघू बघू. स्वानंदीचा फोन आहे. हॅलो. हा स्वानंदी मॅडम, एक मिनिट. काय 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 म्हणजे अरे स्पीकर वाटत. हा हॅलो. नाही तुम्ही कामात आहात का आता? नाही कामात वगैरे नाहीये. नाही, कामं झाली आहेत सगळी, म्हणजे झालीच आहेत ना. खोटं बोलतोय हा. झाली. अरे कशाला खोटं बोलतो? झाली ना कामं. हॅलो. तुम्ही येताय ना घरी? हो थोड्याच वेळात. पण तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. अरे प्रँक होता तो सांगितलं. हा ठीक आहे. नक्की ना? तसं का विचारताय तुम्ही? आजपासून तुम्ही रिक्षाने प्रवास करायचा नाही आणि चालत वगैरे कुठेही जायचं नाही. काय हे काय मध्येच? का बरं? काय झालं? प्लीज सांगतो तेवढं करा ना तुम्ही. अहो हो, पण का? कारण आपल्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत. त्याला सांगायचं तो तुम्हाला हवं तिथे सोडून येईल. अहो एवढं तेवढ्यासाठी कुठे तर ड्रायव्हर दादांना सांगायचं. मला रिक्षा बरी पडते, कुठेही पटकन जाऊन येता येतं हवेशीर. असं पटकनच्या नादात काही होऊ शकतं, कळतंय तुम्हाला? अहो लोक कशा गाड्या चालवतात बघता ना तुम्ही. आणि मुळात आपलं स्वतःचं वाहन असताना, आपल्याकडे गाडी ड्रायव्हर सगळं असताना कशाला जायचं रिक्षाने तुम्हाला? पण मला सवय आहे, म्हणजे मी कायम रिक्षाने किंवा बसने प्रवास करत आले. खरं सांगू का, मला कम्फर्टेबल वाटतं ते. पण आपली स्वतःची सेफ्टी बघितली पाहिजे की नाही स्वानंदी मॅडम? तुम्ही असे अचानक हे का सांगताय आता? का म्हणजे मला वाटलं म्हणून. पण हे म्हणजे जरा विचित्रच आहे. एवढं काही विचित्र नाही आहे स्वानंदी मॅडम. नाही ठीक आहे, पण मी प्रत्यक्षात तुम्हाला कन्व्हिन्स करतो, भेटून. बरं ठीक आहे, मी तुम्हाला आठवण करून द्यायला फोन केलाय. तुम्हाला इथे यायचंय आता आई बाबांकडे. हो मी पोचतो थोड्या वेळात. बाय बाय. बाय. आता काय तू इतकं सोपं असतं का आपल्या मनातलं असं बोलून दाखवणं? अरे सोपंच नाही ना. केवढी बडबड केलीस तू, त्यातच तुझी काळजी प्रेम सगळं स्पष्ट दिसत होतं समर. अरे आम्ही नुसता प्रँक केला तरी सुद्धा तू तिला केवढ्या सूचना दिल्यास बघ ना. समर ऐक, स्वानंदीला आवडेल असं छान काहीतरी अरेंज कर ना. चला रे पोरांनो, जेवणाची तयारी झाली. चला या. चला या. अरे घेतलं नाहीस तू हे? अरे घे, घाल ना. चेन तरी घाल ना. 2 तोळ्याची आहे. नाही म्हणजे नुसती पडून राहावी म्हणून नाही दिलीये, हो की नाही आई? आणि कसं आहे, कधी कठीण वेळ येऊ शकते माणसावर, मग सोनच कामी येतं म्हणून दिलीये ती. अगं कसली कठीण वेळ, आणि कशाला येईल यांच्यावर? अहो येऊ शकते ना आई. आता मध्ये नाही का सगळं झालं होतं ते, म्हणजे याचा जॉब वगैरे. काकू, मी तुमची काळजी समजू शकतो, पण तुम्ही ना एक खात्री बाळगा. म्हणजे तुम्हाला जी भीती वाटते ना की आमच्यावर अशी कठीण वेळ येईल, तशी वेळ आमच्यावर कधीच येणार नाही. आमचं लाईफ फायनान्शियली सिक्युअर करणं ही माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि नेहमीच राहील. आणि ते मी करेन सुद्धा, कारण ना माझ्याकडे समर सरांचं सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिराची साथ आहे ऑलवेज. त्यामुळे काकू तुम्ही याचं टेन्शन घेऊच नका. बघ मल्लिका, अभिमान वाटावा असा जावई मिळालाय तुला. होतं, वाटतो ना. खूप खूप वाटतो, अभिमान वाटतो. चला चला त्याला जेवायला चला. लेट्स गो. चला. नाही आज सगळी कामं आता मी पटापट आवरणार आणि मॅच बघत बसणार. हो 2-3 ईमेल्सला उत्तरं द्यायची आहेत की झालं. हो तू येतोस ना? हा ये फर्स्ट क्लास, वाट बघतोय. चल बाय. स्वानंदी मॅडम, आज आमची खूप महत्वाची फुटबॉलची मॅच आहे, माहितीये मला. नाही त्यामुळे मी आणि आनंद थोडा वेळ कसलं, खूप वेळ जागरण करणार आहात तुम्ही.
तेही मला माहिती आहे. स्वानंदी मॅडम कमाल आहे तुमची, म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे. सिम्पली ग्रेट. तुम्ही माझं एवढं का कौतुक करताय? म्हणजे मला असं मस्का वगैरे मारताय का कुठल्या गोष्टीसाठी? तुम्ही मला जागरणावरनं लेक्चर देऊ नये म्हणून नाही ना देणार आजचा दिवस? अजिबात नाही. आजच्या रात्री तुम्हाला थोडंसं कन्सेशन आहे, कारण मला तुमचं फुटबॉलवरचं प्रेम माहिती आहे. आनंदारांनी सांगितलंय मला. मी तर तुमच्या रात्रभर जागण्याची तयारी पण केलेली आहे. ते बघा, ब्लॅक कॉफी आणून ठेवली आहे तुमच्यासाठी. ब्लॅक कॉफी? स्वानंदी मॅडम खरंच कमाल आहात तुम्ही. अहो पण प्लीज आता मॅच संपल्यानंतर रात्रभर मॅच डिस्कस करत जागू नका. झोपा वेळेत, नाही तर सकाळी त्रास होईल. येस. ठीक आहे, चालू द्या तुमची मॅच चालू द्या. मी आता डिस्टर्ब नाही करत तुम्हाला. स्वानंदी मॅडम, तुम्हाला आमच्या बरोबर मॅच बघायला आवडेल का आज माझ्या बरोबर? म्हणजे डिस्टर्ब वगैरे नाही करणार तुम्ही मला? नाही तसं नाही, पण म्हणजे मी कधी पाहिल्या नाही आहेत मॅचेस. मग काय झालं, आज बघा. अहो म्हणजे मला ना कुठल्या टीम्स, कुठले प्लेयर्स आणि बाकी सगळं म्हणजे फुटबॉल बद्दल फार माहिती नाहीये. मी सांगेन. हो पण मग हे असे सगळे प्रश्न मला मॅच बघत असताना पडतील आणि मग मी अशी लहान मुलांसारखे प्रश्न विचारेन आणि मग तुम्ही डिस्टर्ब व्हाल. मग चाल माझ्यावर. स्वानंदी मॅडम, तुम्हाला हवे तेवढे प्रश्न तुम्ही विचारा, मला अजिबात डिस्टर्ब होणार नाही. मी तुम्हाला आनंदाने सगळं सांगेन, पण मला आनंद होईल जर आपण दोघांनी एकत्र मॅच बघितली तर. प्लीज बघूया ना मॅच आपण.